कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। सॉरी, काय? बॅग? अच्छा, गाडीतली पिशवी ज्याच्यात साडी होती। हा, मी सांगितलं ना तुम्हाला मगाशी, आपल्या शाळेत कार्यक्रम असतो ना दरवर्षी नवीन वर्षाच्या स्वागतासाठी। त्यात नाटक बसवणार होत ना, त्याचे कॉस्ट्युम्स होते ते। मी म्हटलं ना तुम्हाला। किती प्रश्न आहेत तुमच्या चेहऱ्यावर अधिपती। एरवी प्रत्येक प्रश्नाचं सोल्युशन असणाऱ्या माणसाला पण एवढे प्रश्न पडतात। तुम्हीच म्हणता ना, प्रश्न निर्माण झाला की त्याबरोबर उत्तरही तयार असतं, फक्त ते शोधावं लागतं। शोधलं की सापडतं। तसंच आहे हे। आणि हे बघा, अवघड प्रश्न असला की तो ऑप्शनला टाकावा, कारण जर एकाच प्रश्नाचं उत्तर शोधण्यात आपण वेळ घालवला तर बाकीच्या प्रश्नांसाठी आपल्याकडे वेळच उरत नाही। उद्या पुढे यापुढे मी आज जे केलं ते करू नका। तुम्हाला माझी अधिपती शपथ घालू नका। तुम्हाला आवडत नाही ना शपथ घातलेली, तसंच मला पण आवडत नाही। हा, ओंकार दादा, अधिपतींना जरा थ्रोट इन्फेक्शन झालंय, त्यामुळे बोलता येत नाहीये त्यांना। मला सांगा ना नीरू, मी सांगते त्यांना। अच्छा, बर, ठीक आहे, मी सांगते। बाय। नवीन मशीन्स आलेत फॅक्टरीमध्ये, त्याच्या इन्स्टॉलेशनसाठी तुम्हाला बोलवलंय फॅक्टरी। आणि हा, तिकडे जाऊन पण फार बोलू नका। स्वतःची काळजी घ्या तुम्ही, इथली काळजी करू नका। बाय। काय गाई कुठं? अगं फळ देऊन येते। सुनबाई कुठं आहेत? असेल की तिच्या खोलीत। असेल म्हणजे कुणालाच माहित नाही का त्या कुठं आहेत त्या? अगं आज गाठभेटच झाली नाही आमची। गाठभेट न व्हायला काय 100 खोल्यांचं घर आहे वय आपलं? हा, एरवी तर तुला त्यांच्याबद्दल समद माहित असतं। हा, पण गुडघे दुखत होते ना व, तर मी जर खोलीच्या बाहेर पडलेच नव्हते बघ। आज जरा बाहेर आले। तू कशा पाहिजे हे समजा घेऊन जातेस? सांग धनाजीला। नग मीच देते। काय थोडं चाललं पण पाहिजे ना व, गुडघ्यांना थोडा व्यायाम। ताई, काय ग, कुठं आहेत सुनबाई? अगं मी तिला गार्डन मध्ये बी हुडकलं, पण कुठं बी नाही ती। त्यांच्या माहेरी पण नाहीत त्या। अशी कशी काय तुला न सांगता गेली ताई? नाही म्हणजे तिला का नाही तुझा काही धाकच राहिला नाही का? उगा स्वतःच्या मनानं कवा बी कुठं बी जायचं काय? आता काय हिला घरात बांधून ठेवायची का काय? थांबा। दुर्गे, हा ताई, कालच मागच्या दारातली बाबळी तोडली ना व? वय दार वय ताई। मॅडम, मी आत येऊ का? आम्ही थांबा म्हणलंय ना व तिथंच। काय झालं मॅडम? तुम्हीच सांगा की, म्हणजे? कुठं गेला होतात तुम्ही? ताई, येऊ त्यांच्या पाया पुढं। आता 2 पर्याय आहेत तुमच्याकडं। तुम्ही कुठं आणि कशासाठी गेला होता हे खरं खरं सांगा,
आणि त्या डाळ्या ओलांडून या बाजूनी घरात या. आणि काही सांगायचं नसल तर दोन्ही पाय त्या काट्यांवर ठेवा आणि चालत आत या. मॅडम हे सगळं का? का म्हणजे तुम्ही या घरचे नियम मोडलेत. वय आणि जो बी या घरचा नियम मोडतो किंवा चुकतो का नाही त्याला शिक्षा तर भोगावीच लागते ग. आता म्या नाही का तोंड काळं करून घेतलं होतं. आणि माझ्या चंचीनं तर केवढे चापकाचे फटके खाल्लेत. बया अजून बी वळायचं तिच्या अंगावरती. अगं परवाच फोटो बघितला म्या. बाद झालं. चंचीचं काय मध्येच. अगं ते शिक्षेबद्दल सांगत होते ग ताई. ते आम्ही बघतो काय ते. तू घबरा. हा तर सुनबाई, तुम्ही सकाळपासून घरात नव्हता. तुम्ही तुमच्या माहेराला बी गेला नाहीत. मग सकाळपासून आतापर्यंत तुम्ही होतात कुठं? हा कुठं होता? आमच्या परवानगी शिवाय आणि कुणाला बी न सांगता तुम्ही बाहेर गेलात का? बोला पटशिरी. असं काय काम होतं तुमचं? आणि हल्ली सारखे का हो तुम्ही बाहेर जाता? हा मॅडम या सहजच गेले होते बाहेर. सहज सहज म्हणजे नक्की कुठं? आणि आम्ही बाहेर जातो तर आम्ही गाड्या घेऊन जातो. तुम्ही तर गाड्या बी नेत नाही. 4-4 गाड्या दारात आहेत पण तुम्ही रिक्षाने बाहेर जाता का? सूर्यवंशींची इज्जत काढायला? नाही मॅडम तसं नाही. मग कसं? सांगा पटशिरी. उत्तर मिळाल्या बिगर तुमची काट्यापासून सुटका नाही. काढा चप्पल. काढा. आणि चप्पल काढायची नसल तर तशाच मागे फिरा आणि जा तुमच्या माहेराला. या घराशी तुमचा संबंध संपला. निघा. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.